क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 19 फरवरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा. मृत्यूलाही ज्यांची भीती वाटते तो म्हणजे शिवबा. मुघलांच्या काळजात जो धडकी भरून गेला तो म्हणजे रयतचा राजा. शिवजयंतीचे सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 19 फेब्रुवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे सिरीज आपण जी लॉन्च केलेली आहे ती UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहे. या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंटवरून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे शिखर परिषदा आणि भारतात होणारे संमेलन. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी, फरवरी 2026 मध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलचा म्हणजेच मार्केट कॅपचे टप्पा ओलांडणारी बँक कोणती? तर ती बँक आहे SBI बँक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता पाहूया आपण आजचे प्रश्न. 2025च्या विंदा कांदळीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? हा पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2025च्या विंध्या कांदळीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला. महाराष्ट्र शासनानं मराठी भाषा विभागातर्फे 17 फरवरी 2026 रोजी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार विंध्या कांदळीकर जीवनगौरव पुरस्कार 2025. विजेते कोण आहेत? श्रीनिवास विनायक कुलकर्णी. आताच आपण पाहिले. स्वरूप 5 लाख रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. ओळख: कुलकर्णी हे त्यांच्या ललित लेखनासाठी आणि डोह 16वे वर्ष यासारख्या प्रसिद्ध साहित्यकृतीसाठी ओळखले जातात. इतर महत्त्वाचे पुरस्कार 2025 मध्ये त्यांना साहित्यभूषण पुरस्कार. जे इतर पुरस्कार आहेत कोणाकोणाला मिळाले ते पाहूया आपण. साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाळे आणि श्री पुला भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशन नांदेड यांना देण्यात आलेला आहे. आणि 2024चा हाच पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा. बोर्डे यांना मिळालेला होता. ही महत्त्वाची माहिती या पुरस्काराबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर तारिक रहमान यांनी शपथ घेतली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 4था विश्व मराठी संमेलन कोणत्या शहरात आयोजित केलं जाणार आहे? तर हे नाशिक शहरात आयोजित केलं जाणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 4था विश्व मराठी साहित्य संमेलन हे नाशिक शहरात आयोजित केलं जाणार आहे. कालावधी काय? 27 फरवरी ते 1 मार्च 2026. यजमान नगरी कुसुमाग्रज नगरी नाशिक. आयोजक महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग. उद्देश्य मराठी भाषेच्या जागतिक स्तरावर प्रसार करणे, मराठी संस्कृतीचा संवर्धन करणे. विशेषतः 26 फरवरी रोजी मराठी बोलभाषा महोत्सव हा सोहळ्यांची पूर्वतयारी म्हणून सुरुवात होईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, 3रे विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 हे पुणे इथे पार पडलेले होते. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. वॉटरजेट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग सुविधा स्थापित करणारा भारत जगातला कितवा देश आहे? तर भारत जगातला 3रा देश ठरलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. वॉटरजेट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग सुविधा भारत जगात 3रा देश ठरलेला आहे. ठिकाण गोवा शिपयार्ड जवळ. सहभागी भारतीय तटरक्षक दल ICG आणि मरीन जेट पॉवर. उद्घाटन 13 फरवरी 2026. आधी कोणकोणत्या देशामध्ये होतं? अमेरिका आणि रशिया. फायदा: हाय स्पीड जहाजांची निर्मिती मेक इंडिया अंतर्गत होईल. ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत आणि कोणत्या देशादरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट साठी करार झाला आहे? तर तो देश आहे मलेशिया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे.
आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारत आणि मलेशिया दरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट UPI ड्युटी नाव साठी करार झालेला आहे. फरवरी 2026 मध्ये झालेल्या कराराचे मुख्य वैशिष्ट्य आपण पाहूया. भागीदारी NPCI इंटरनॅशनल आणि मलेशियाचे पेमेंट पेनेट याद्वारे भागीदारी करण्यात आलेली आहे. मलेशिया प्रणाली कोणती आहे? ड्युटी नाव QR. भारताची प्रणाली UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. फायदा भारतीय पर्यटक मलेशियामध्ये UPI द्वारा मलेशियन पर्यटक भारतामध्ये ड्युटी नाव द्वारा पेमेंट करू शकतात. उद्देश दोन्ही देशांमधली पर्यटन आणि व्यापार सोपा करणे याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. निवडणूक ट्रस्ट निधी वाटप अहवालानुसार भाजपाला एकूण किती टक्के देणग्या मिळालेल्या आहेत? तर भाजपाला एकूण 82.5% एवढे देणग्या मिळालेल्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आणि त्यानंतर पुढला प्रश्न. निवडणूक ट्रस्टला सर्वाधिक निधी देणाऱ्या राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. निवडणूक ट्रस्ट निधी वाटप 2024-25च्या अहवालाया भाजपाला 82.52% एवढा निधी मिळालेला आहे. काँग्रेसला 7.8% एवढा निधी मिळालेला आहे आणि इतर पक्षाला 9.68 एवढा % निधी मिळालेला आहे. एकूण रक्कम भाजपाला किती मिळाली आहे? 3157.65 कोटी. आणि मुख्य ट्रस्ट कोणता आहे? प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर हे स्मृती मंदाना यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2025च्या BBC स्पोर्ट वुमन्स ऑफ द इयर हा पुरस्कार भारतीय स्टार फलंदाज स्मृती मंदाना यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता आपण इतर पुरस्कार पाहूया. 2025चे BBC पुरस्कार. तर मुख्य पुरस्कार स्मृती मंदानांना मिळाला कोणता? तुम्ही बघितला स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार. इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार दिव्या देशमुख बुद्धिबळ खेळाडूपटू यांना मिळालेला आहे. पॅरा स्पोर्ट वुमन पुरस्कार प्रीती पॉल ॲथलिक यांना मिळालेला आहे. लाईफ टाईम अचीवमेंट हा अवॉर्ड अंजली भागवत निशाणेबाज यांना मिळालेला आहे. घोषणा केव्हा करण्यात आली? 16 फरवरी 2026 रोजी घोषणा करण्यात आली. तर ही पुरस्कार महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर पाहूया आपण पुढला प्रश्न. T20 क्रिकेटच्या इतिहासात 700 बळी विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे? तर तो गोलंदाज आहे रशीद खान. अफगाणिस्तानचा गोलंदाज आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे पण आपली सिरीज घेत आहोत त्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे शिखर परिषद आणि भारतात होणारे संमेलन. आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल तुम्हाला प्रश्न असू शकतो. तर ही सर्व माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सर्वात आधी आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा पाहूया. G7 शिखर संमेलन 2025च्या कुठे झाला? कॅनडामध्ये. नाटो शिखर संमेलन 2025 कुठे झाला? नेदरलँडमध्ये. COP30 हवामान शिखर संमेलन कुठे झाले? ब्राझीलमध्ये. G20 शिखर संमेलन 2025 कुठे झाला? दक्षिण आफ्रिकामध्ये. 47वे आशियान शिखर संमेलन कुठे झाला? मलेशियामध्ये. SCO शंघाई सहकारी संघटना शिखर संमेलन कुठे झाला? चीनमध्ये. एपिक शिखर संमेलन 2025 कुठे झाला? दक्षिण कोरियामध्ये. बिमस्टेक शिखर संमेलन 2025 कुठे झाला? बँकॉक थायलंडमध्ये. IOR हिंद महासागर रिम असोसिएशन शिखर संमेलन कुठे झालं? श्रीलंकामध्ये. भारतीय स्तरावर आणि भारतात होणारे संमेलन ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 कुठे झाला? नवी दिल्ली येथे. जागतिक हवाई वाहतूक शिखर संमेलन कुठे झाला? नवी दिल्ली येथे. भारतीय लष्कर वारसा महोत्सव 2025 कुठे झाला? नवी दिल्ली येथे. ग्लोबल सस्टेनेबिलिटी समिट 2025 हे पण नवी दिल्ली येथे झाले. ई-गव्हर्नन्स 28वे राष्ट्रीय संमेलन कुठे झाला? विशाखापट्टणम येथे. आंतरराष्ट्रीय योग दिन सत्र 2025 कुठे झाला? विशाखापट्टणम येथे. यूथ स्पिरिच्युअल समिट 2025 कुठे झाला? वाराणसीमध्ये. एशियन भारत युवा शिखर संमेलन 2025 कुठे झाला? गोवामध्ये. स्त्री समिट 2025 कुठे झाला? हैदराबाद येथे. त्यानंतर आपण पाहूया पर्यावरण आणि इतर विशेष सत्र. COP30 हवामान शिखर संमेलन कुठे झाला? ब्राझीलमध्ये. IUCN जागतिक संवर्धन
काँग्रेस 2025 कुठे झाले? अबुधाबीमध्ये. UNCT सत्र 2025 कुठे झालं? जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये. जागतिक हायड्रोजन शिखर संमेलन कुठे झालं? 2025चं रोटरडॅम, नेदरलँड येथे. युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस 2025ची बैठक कुठे झाली? दुबई येथे. जागतिक सहकार शिखर संमेलन कुठे झालं? दुबई येथे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे शिखर संमेलन आहे. तुम्ही यांची माहिती नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, एशियन रायफल पिस्तल चॅम्पियनशिप 2026मध्ये पदक तालिकेत शीर्षस्थानावर कोणता देशाने प्राप्त केलं? तर तुमचा ऑप्शन क्रमांक 1 आहे चायना, ऑप्शन क्रमांक 2 आहे भारत, ऑप्शन क्रमांक 3 आहे कझाकिस्तान आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे दक्षिण कोरिया. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी चालेल, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.